महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदन करून आज जन्मदिवस आहे आणि सर्वत्र आज मोठ्या प्रमाणात म्हणजे दरवर्षी ह्या शाखेमध्ये सर्व शाखेत करतात, परंतु ह्या आमच्या शाखेत चेंबूर सुभाषनगर शाखेमध्ये बऱ्याच वर्षापासून ही शिवजयंती आपण साजरी करतो आणि आज देखील त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहाने शिवजयंती आम्ही साजरी करून त्याच्या सर्व शिवभक्त आणि शिवप्रेमी येऊन आशीर्वाद घेऊन जात आहेत आणि आम्हा सर्वांना देखील शिवरायांचे आशीर्वाद आहेत। देसाई साहेब आमचे नेते आहेत, या विभागाचे नेतृत्व करणार आहेत आणि करतायत, उमेदवार आहेत। पण हा शिवजयंतीचा कार्यक्रम असल्यामुळे त्यांना आम्ही आमंत्रित केलं आमच्या इथे शिवरायांना नमस्कार करण्यासाठी आणि ते आवर्जून आले। आम्हाला खूप बरं वाटलेलं आहे, कारण आज वेळात वेळ काढून त्यांनी इथे भेट दिली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि शिवप्रेमींना देखील त्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या। काय काल रात्रीपासून तुम्ही कव्हर करताय, काल रात्रीचा उत्साह तुम्ही पाहिला, काल आदित्यजी स्वतः इथे होते आणि शिवछत्रपतींना आपण पुष्पहार अर्पण केला, त्या अश्वारूढ पुतळ्यावर। हे आमचं भाग्य आहे, शिवसैनिकांचं भाग्य आहे। शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेलं हे कुटुंब, हा परिवार आज तुम्ही बघता प्रत्येकामध्ये जल्लोष आहे, आदरणीय उत्साह आहे। शिवप्रभूंनी जे निर्माण केलं त्याचे आपण पाईक आहोत, त्याचे आपण भूषण आहोत आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती ही प्रेरणास्थान आहे। त्यामुळे हे वातावरण तुम्ही मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये उत्सव समिती हा सालोसाल एकमेव मला वाटतं आणि आमच्या लहानपणापासून आम्ही पाहत आलो आहे। नारायणराणेंनी सुरुवात केलेली आणि ती पुढे ताईंनी याचा प्रथा हनुमान परब आणि ताईंनी सुरू ठेवली, याचं खरंच कौतुक वाटतंय। तेवढंच ताकदीनं ही शिवजयंती साजरी होते आणि या आजच्या दिवशी मी सर्व महाराष्ट्रातीलच नव्हे सर्व भारतातील जनतेला शुभेच्छा देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं ही आठवण सदैव आपल्या मनात दैवत ठेवू।